वारणा विद्यापीठ, वारणा नगर संलग्नित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, 2 वेळा MBA मानांकन, NAC A ग्रेड, 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट देणारी संस्था। प्रथम आणि द्वितीय वर्ष बीटेक करता TCS स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, तसंच MTech करता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, CSE, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मेकॅनिकल डिझाईन, केमिकल ENTC, त्याचबरोबर LLB, BA LLB, BBA LLB, BCA, BBA, MCA, MBA शाखांसाठी प्रवेश सुरू। वारणा विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात हॉस्टेल, मेस, बस, NCC, NSS, भव्य क्रीडांगण अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण 1983 पासून तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांमार्फत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था TKIET वारणानगर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट। प्रवेश संपर्क 94 21 26 19 92। गेल्या 8 दिवसापासून महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढला आहे आणि यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर घाट माथ्यावर तसेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू झालेला आहे। तर मी आलेली आहे सध्या पंचगंगा नदी घाटावर आणि तुम्ही माझ्या मागे पंचगंगा नदी घाटाचं हे दृश्य पाहू शकताय। तर पंचगंगा नदी घाटावर 2 दिवसापूर्वीच पंचगंगेनं नदीपात्र ओलांडलं असून पंचगंगे नदीच्या शेजारील जी शेतं होती तीही पाण्याखाली गेलेली आपल्याला दिसून येत आहेत। त्यामुळे नद्या ओढ्यांच्या पाणी पातळी सातत्याने वाढ होत असून पंचगंगा नदीची पाणी पातळी वेगाने इशारा पातळीच्या दिशेने वाटचाल करत आहे। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फूट 7 इंच इतकी नोंदवण्यात आली असून नदीवरील 57 बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तात्पुरता विस्कळीत झाला असून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। दरम्यान जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे राधानगरी धरण 51% भरले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे। पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 43 फूट आहे। नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या दिशेने वेगाने वाढत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची तयारी ठेवण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत। संभाव्य पूर स्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज करण्यात आली असून पूर परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने बचाव आणि मदत कार्य सुरू करता यावे यासाठी आवश्यक यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे। नागरिकांनी नदीपात्र, पूल आणि पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यावरून नागरिकांनी जाण्याचे टाळावे असे प्रशासनाकडून जारी करण्यात आलेले आहे आणि त्या सूचनांचे अधिकृत पालन करण्याचं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। तर आता आपण पंचगंगा नदीची स्थिती पाहिलेली आहे आणि असेच नवनवीन आढावा पाहण्यासाठी आमच्या बरोबर जोडून राहा। माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज सत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर।